भारतीय जनता पार्टीचा मिरजेत सर्व वॉर्डातील उमेदवारांना एकत्र घेऊन प्रचाराचा नारळ फुटला। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, मकरंदभाऊ देशपांडे तसेच सुमन वहिनी खाडे, सुशांत दादा खाडे, रसिकाताई खाडे, सुरेश बापू आवटी, पांडुरंग कोरे, काकासाहेब धामणे तसेच अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी विश्वास व्यक्त केला, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील व भाजपा सत्ता स्थापन करेल। आज आम्ही मिरजेतील सर्व वॉर्डातील भाजपाचे उमेदवार यांना एकत्र घेऊन गणेश तलाव येथून प्रचाराचा शुभारंभ करतोय। आज सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह, सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह, सगळ्या उमेदवारांचा आग्रह, सगळ्या नेते मंडळीचा आग्रह, त्या निमित्तानं आज गणेश तलाव, गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत। त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या 27-20 वार्डपर्यंत हा शुभारंभ होतो आहे। त्यामध्ये 2, 3, 4, 5, 6 आणि 20 ह्या वार्डचा शुभारंभ इथं साजरा होतो आहे। आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत। त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभचा नारळ फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल। त्या माध्यमातून आज हे प्रचाराच्या धुरा आज कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे। पण चिन्ह आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे, कारण आमचं चिन्ह परमनंट चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ, त्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत। निश्चितच आज मला अभिमान वाटतो, ज्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, ते कार्यकर्ते ही आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारीबरोबर, त्या उमेदवाराबरोबर आणि भाजपबरोबर हे सक्रिय झालेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल 78 सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे। मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात। पण भाजप एकमेव पक्ष असा की 78 सीटवरती सगळे भाजप लढत आहेत आणि ताकदीने लढत आहेत। त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे। आज ह्या माध्यमातून विचार केला असता, आज ज्या लोकांना तिकीट मिळाली, ज्या लोकांना नाही मिळाली, त्यांना मी विनंती करेन, आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद द्यायची आहे, देवभावाला ताकद द्यायची आहे। त्या दृष्टीने सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा 15 दिवस जे राहिलेत आपली 15 तारखेपर्यंत, त्यावेळी सगळ्यात ताकदीनं, शक्तीनं, सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं आहे आणि निश्चितच आपला झेंडा, कमळाचा झेंडा महानगरात फडकवायचा आहे, हे निश्चित आहे। प्रचारादरम्यान भाजपचे कोणकोणते नेते? महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवभावाने एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी 2:30 वाजता येत आहेत। आता हे मोठेपण आमच्या सांगलीचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवभाव इथं प्रथमतः प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे। मिरजेमध्ये अशी कोणती सभा होणार आहे का मोठ्याने? अजून निश्चित झालेलं नाही आहे, पण निश्चित होईल, ते सभा होतीलच। पण त्या पद्धतीने अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्टप्रमाणे ते कुठले आपल्याला विचारते त्यावेळेस त्यामध्ये सभा, आता तर सुरुवात करतोय प्रचाराला आम्ही, आता घरोघरी जाणं, भेटीगाठी करणं, सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती जरूर पडेल ते वक्ते आम्ही इथं आणू।